12 ऑगस्ट 2026 दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी. पण महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार आहे का? राहू काळ किती वाजता आहे? दीपपूजा कधी करावी आणि काय टाळावे? आणि सर्वात महत्त्वाचे, सुतक पाळायचे का? चला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 12 ऑगस्ट 2026 हा दिवस अतिशय विशेष आहे, कारण याच दिवशी आहे पवित्र दीप अमावस्या आणि त्याच दिवशी सूर्यग्रहणही आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात सूर्यग्रहण दिसणार आहे का? सुतक पाळायचे का? राहू काळात दीपपूजा करावी की नाही? दीप अमावस्येला काय करावे आणि काय टाळावे? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 12 ऑगस्ट 2026 बुधवार हा अमावस्येचा दिवस आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणून या दिवसाला दीप अमावस्या असे म्हटले जाते. दीप म्हणजे प्रकाश आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून आणि श्रद्धेने दीप प्रज्वलित करून पूजा केली जाते. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी पिठाचे किंवा मातीचे दिवे तयार करून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या घरातील सुख, शांती आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करून हा दिवस भक्तिभावाने साजरा करता येतो. आता या दिवसाची दुसरी विशेष घटना म्हणजे सूर्यग्रहण. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास म्हणजेच पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. महाराष्ट्रातील पुण्यासाठी हे ग्रहण नॉट विजिबल असे दिले आहे. NASA नुसार या ग्रहणाचा पूर्ण टप्पा ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर रशिया आणि स्पेनसह काही भागात दिसणार आहे. म्हणून सोशल मीडियावर 12 ऑगस्टला महाराष्ट्रातून सूर्यग्रहण दिसणार अशी माहिती दिसली तर ती लगेच खरी मानू नका. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, सूर्यग्रहण आहे म्हणजे सुतक पाळावे का? परंपरागत धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण आपल्या ठिकाणी दिसत नसेल तर अनेक पंचांग परंपरांमध्ये त्या ठिकाणी सुतक लागू होत नाही असे मानले जाते. म्हणून महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे सर्वांनी अनिवार्यपणे ग्रहणाचे सुतक पाळावे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तरीही आपल्या घराची किंवा स्थानिक पंचांगाची विशिष्ट परंपरा असेल तर ती श्रद्धेनुसार पाळू शकता. महत्त्वाचे म्हणजे धार्मिक परंपरा आणि खगोलशास्त्रीय तथ्ये यांची गल्लत करू नका. आता येतो महत्त्वाचा मुद्दा, राहू काळ. 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी सोलापूर पंचांगानुसार राहू काळ आहे दुपारी 12 वाजून 31 पासून ते दुपारी 2 वाजून 7 पर्यंत. राहू काळाची वेळ स्थानानुसार बदलते, त्यामुळे तुमच्या शहरानुसार वेळ काही मिनिटांनी वेगळी असू शकते. धार्मिक परंपरेनुसार राहू काळात नवीन शुभ कार्य सुरू करणे टाळले जाते. म्हणून दीपपूजेची सुरुवात राहू काळाच्या बाहेर करणे हा अधिक योग्य पारंपरिक पर्याय मानला जातो. लक्षात ठेवा, राहू काळ आणि ग्रहण हे दोन वेगळे विषय आहेत. ग्रहण भारतात दिसणार नाही आणि राहू काळ हा रोजच्या पंचांगातील स्वतंत्र कालखंड आहे. आता जाणून घेऊयात 12 ऑगस्टला काय करावे. पहिली गोष्ट, घरातील दिवे आणि देवघर स्वच्छ करा. दुसरी गोष्ट, संध्याकाळी शुभ वेळ पाहून दिवे प्रज्वलित करा. तिसरी गोष्ट, आपल्या श्रद्धेनुसार देवी देवतांचे नामस्मरण, स्तोत्र पठण किंवा प्रार्थना करा. चौथी गोष्ट, घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवा. पाचवी गोष्ट, गरजू व्यक्तींना शक्य असेल तेवढी मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचे, दिवा लावताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवा. दीपपूजेचा मुख्य उद्देश घरात प्रकाश, भक्ती आणि सकारात्मकता निर्माण करणे हा आहे. आता आपण जाणून घेऊयात या दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळावे. धार्मिक परंपरेनुसार राहू काळात नवीन शुभ कार्याची सुरुवात टाळावी. घरात विनाकारण भांडण, राग आणि अपशब्द टाळावेत. आवश्यक उधारीचे व्यवहार टाळण्याची काही ठिकाणी परंपरा आहे. पूजा घाईघाईने किंवा केवळ भीतीपोटी करू नये. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतातून सूर्याचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करू नका. खगोलशास्त्रीय दृष्ट्या सूर्याला थेट पाहणे डोळ्यांसाठी धोकादायक असू शकते. ग्रहण पाहायचे असल्यास योग्य प्रमाणित सौरदृश्य संरक्षण आवश्यक असते. चला आता एक साधी दीपपूजा कशी करता येईल ते पाहूया. सर्वप्रथम घर आणि देवघर स्वच्छ करा.
त्यानंतर दिवे स्वच्छ करून त्यामध्ये तेल किंवा तूप घाला. आपल्या परंपरेनुसार दिवे प्रज्वलित करा. देवाला नमस्कार करून मनापासून प्रार्थना करा. हे ईश्वर, आमच्या घरातील अज्ञान आणि नकारात्मकता दूर करून ज्ञान, शांती, सुख आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण कर. त्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार मंत्र, स्तोत्र किंवा देवाचे नामस्मरण करा. पूजा करताना वेळेपेक्षा श्रद्धा आणि मनाची शांतता अधिक महत्वाची आहे. तर 12 ऑगस्ट 2026 या दिवशी 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, हा दीप अमावस्येचा पवित्र दिवस आहे. दुसरी, या दिवशी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे, मात्र ते महाराष्ट्रातून दिसणार नाही. तिसरी, सोलापूरसाठी राहू काळ दुपारी 12 वाजून 31 पासून ते 2 वाजून 7 पर्यंत आहे. त्यामुळे दीपपूजेची सुरुवात या वेळेच्या बाहेर करणे हा पारंपरिक पर्याय आहे. सूतक काळाबाबत मात्र आपल्या स्थानिक पंचांगाची आणि कुटुंबाच्या परंपरेची माहिती पाहणे योग्य आहे. मित्रांनो, दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी आल्यामुळे हा दिवस नक्की विशेष आहे, पण घाबरण्याचे कारण नाही. श्रद्धा ठेवा, घरात सकारात्मक वातावरण ठेवा आणि आपल्या परंपरेनुसार दीपपूजन करा. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांना शेअर करा आणि असेल धार्मिक व पंचांग विषयक माहितीसाठी चित्रा गोडसे भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट लक्षात ठेवा, राहू काळाची वेळ शहरानुसार बदलू शकते, त्यामुळे आपल्या शहराच्या पंचांगानुसार वेळ तपासणे योग्य आहे. तसेच सूतकाबाबत वेगवेगळ्या धार्मिक परंपरा असू शकतात, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार निर्णय घ्या.